यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी हवामानासंदर्भातली। अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यामुळे मान्सूनच्या वाटचालीवर सुद्धा परिणाम होऊ शकतोय। 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। अंदमानात मान्सून दाखल होऊन सुद्धा मान्सूनचा पुढचा प्रवास आता रखडलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर मान्सून उशिरानं दाखल होईल अशी शक्यता वर्तवली जाते। झालेल्या चक्राकार परिस्थितीमुळे मान्सूनवरती या ठिकाणी परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे। मान्सून केरळ प्रवेशाची अजून प्रतीक्षाच आहे। आता 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। अंदमानात मान्सून दाखल होऊनही मान्सूनचा पुढचा प्रवास जो आहे तो या ठिकाणी रखडलेला पाहायला मिळतो आहे। त्यासाठी अरबी समुद्रामध्ये काही दिवसांपूर्वी अनुकूल असं वातावरण निर्माण झालेलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी चक्राकार परिस्थितीमुळे या ठिकाणी मान्सूनच्या वाटचालीवरती परिणाम झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी।